जोडी ओपनिंगची देवा आणि मुकेश किरण केने, ज्याला आपण बघितलं आज कर्णधाराची भूमिका पूर्ण करत असताना आपण पाहिलंय. पहिला चेंडू आपण बघितला, या वेळेला मात्र तेच तर्रार चेंडू, हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होत असताना पाहायला मिळाला, परंतु भन्नाट गतीने फेकलेला चेंडू. मंचावर आमचे प्रमुख पाहुणे आहेत या मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना एक ठाणे विभागातील संघ म्हणजे ओवळा पानखंडा संघ, एक कामण विभागातील नागल्याचा संघ. मंचावर दरम्यान आगमन होत असताना सन्माननीय संतोष जी वक्ते साहेबांचं शुभागमन झालंय आणि त्यांचं देखील आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. दोन ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय. आता हे दोन ब्रदर्स मात्र खेळ कशा प्रकारचा करत असताना पाहायला मिळतील. 4 ओव्हरमध्ये नेमकी काय गेम प्लॅनिंग यूज केली जाईल, मात्र किती धावांचं टार्गेट सुद्धा सेट होताना पाहायला मिळेल, सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळतील. तेच तर्रार चेंडू फेकला जातोय. मुकेश आपण पाहतोय स्ट्राईक एंड कडे. आता किरणच्या विरोधात मात्र आपण बघितलं तर सज्ज आहे, परंतु तितकं शक्य नाही होणार इझिली त्यांच्यासमोर बॅटिंग करणं, कारण की गतीचा महारथ आहे म्हणजेच मिस्टर किरण केने. वरसाई टीम मध्ये बघितला तर पवन केने आणि पानखंडा टीम कडे बघितला तर मग किरण केने हे तर्रार गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जात आहेत. टीमची टोटल 2 आतापर्यंत मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आपल्याला पाहायला मिळाले. फलकावर ज्याप्रमाणे आतापर्यंत धावा आलेल्या आहेत ना, त्या आत्मविश्वास मात्र जागृत करणाऱ्या नाही आहेत, कारण की स्ट्रगल करतायत आतापर्यंत फलंदाज. ऑन साइडला खेळलाय, शॉर्ट मिड विकेटला चांगली फिल्डिंग, मात्र यावेळेला रनआउटची संधी, चांगलं बॅकअप देखील मिळालं, फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का रनआउटच्या स्वरूपात मुकेश वळवी हा बाद होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धन्यवाद. इज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर ज्ञानेश्वर वळवी आता दाखल झाले आहेत. एक चोरटी धाव मात्र चोरण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट मिड विकेटला भरपूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पुढे एकदा मिड विकेटच्या दिशेने गेला चेंडू, कदाचित धोका निर्माण, या वेळेला डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच मात्र हा सुपर हिट सुद्धा पाहायला मिळाला असता, परंतु तसं झालं नाहीये. जोखीम भरी धाव होती आणि तू देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि पूर्ण झाली आहे, परंतु कुठेतरी धोका जास्त होता, धाव कमी, आणि त्या धोक्यामध्ये मात्र नक्कीच थोडेसं मी तर म्हणेन की नशिबाची साथ होती म्हणून वाचला खेळाडू, कारण की तिथे बाद होण्याची दाट शक्यता सुद्धा होती. चांगला फटका लॉंग ऑफला खेळाडू आहे तिथे रोशन, चांगली फिल्डिंग मात्र त्यांची देखील होताना पाहायला मिळाली. 2 धावा मात्र जोडल्या जातील. दोन्ही टीमच्या टोटल मध्ये मात्र वाढ होताना पाहायला मिळते. 5 धावा, पहिलं षटक समाप्त झालंय. किरण केने या गोलंदाजाचा 1 शॉटचा इशारा, 1 अपूर्ण धाव असेल. पंच आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतात की 1 अपूर्ण धाव म्हणजे 1च धाव असेल इथे. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 4 अशी स्थिती मंगलमूर्ती नागले संघाची पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पानखंडा बी संघाला बघितलं होतं, परंतु शेवटच्या मॅच मध्ये पराभूत झाला, परंतु बी संघ होता, हा ए संघ आहे. दोन्ही संघांचा खेळ आपण बघितला तर नेहमी चांगला राहिला आहे, परंतु या संघाने मी तर म्हणेन की एक टायटल मिळवलं सुद्धा आहे या स्पर्धेमध्ये, परंतु आज तो पुन्हा एकदा आत्मविश्वास घेऊन आलेले आहेत. मंगलमूर्ती नागले संघाने सुद्धा आपण बघितलं तर दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजे जवळजवळ दुसऱ्या वर्षी आपण बघितलं तर हे विजेता राहिले होते. आडवी बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज विकेट किपरच्या हातामध्ये, झेल मात्र विसावलाय. दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला मैदानाच्या आतमध्ये लागलाय आणि देवानंद वळवी सुद्धा मैदानाच्या मध्ये बाद झालाय.
थँक्यू डीजे. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तो पाहू नकोस, येईल कोणी मदतीला वाट कोणाची पाहूच नकोस. क्रिकेटच्या पडल्यावर सुद्धा तेच आहे. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्ही जे काय करायचं मैदानाच्या आतमध्ये उभे असल्या खेळाडूलाच करायचंय, कारण की मैदानाच्या बाहेरून सल्ले देणारे अनेक खेळाडू असतील. तू असं करतो तसं करतो, या प्रकारचा शॉट खेळ, त्या प्रकारचा शॉट खेळ. या संघाचे पॉवर हाऊस खेळाडू म्हणजेच आपण बघितलं तर हुकमे एक्का. पहिला बॉल उडवला विकासनं, हवेत आहे चेंडू. हा चेंडू चालला थेट मिड विकेट, अगदी बाउंड्री लाईनच्या पार. आणि पहिल्याच बॉलवर विकास नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड वाला बडावाला षटकार साधावा. थँक्यू डीजे. शॉर्टपिच चेंडू मिळाला, अक्षरशः याच्यावर तुटून पडताना पाहायला मिळाला मिस्टर विकास, आणि त्याच्यासाठी ओळखला जातोय. आणि जी ओळख आहे ना ती ओळख मात्र दर्शवली गेली मिस्टर विकास न पहिल्याच बॉलवर फेस करत असताना. यास डेफिनेटली कट केला जातो. विकास वळवी म्हणजे ज्या अंदाजानं मात्र ज्याने फटका एक्झिक्यूट केला होता, इथून जशी झलक आपण पाहिली ना की हिटमॅनचे दर्शवली गेले. आणि हिटमॅन लवर आहेत, कारण की रोहित शर्मा बिग फॅन म्हणजेच विकास वळवी. आणि त्यांना पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये त्या अंदाजामध्ये खेळण्यासाठी ओळखले देखील जात आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळते. टीमची टोटल 12. या वेळेला पुन्हा एकदा उडवलाय. या वेळेला जसं म्हटलं ना की पाटलांचा नाद बैल गाडा, आणि विकास मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या करतोय मोठा वाला राडा, ठोकला षटकार साधावा. क्या बात आहे, क्या बात आहे. अफलातून फलंदाजी. आणि मी ज्या खेळाडूचा उल्लेख करतो ना की हुकमे एक्का पॉवर हाऊस आहे या संघाचा, आणि ती पॉवर हाऊस मात्र आता मात्र पॉवर प्रदान करते संघाला. जसं म्हटलं जाते ना की आपल्या संघर्षाच्या काळात संयम हाच एक रस्ता असतो. आपण फक्त प्रयत्न करायचे असतात, एक दिवस फक्त आपलाच असतो. कट केलं यावेळी चेंडूला, पॉइंटला फिल्डर आहे, थोडस बीट केलं. एक धाव मिळाली आहे, दुसरी देखील धाव मिळेल डेफिनेटली, कारण की ज्याप्रमाणे आतापर्यंत जर खेळ पाहिला आपण, तुमच्या टोटल मध्ये भर पडली जाते. तुमची टोटल आपण पाहिली आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होताना देखील पाहायला मिळाले. विश्लेषण करायचं झालं फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. तिकडे आपण बघितलं तर मग चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होता जवळजवळ, कारण की कट केला होता नक्कीच विकासाच्या माध्यमातून जो फटका एक्झिक्यूट केला गेला होता, आणि तिथून आपण बघितलं तर मग इथून फलंदाज बाद झाला. टीमची टोटल आपण पाहिली 21 धावा फलकावर, आणि चांगल्या रीतीने धावा आल्या तिथे, कारण की जवळजवळ पहिल्या षटकामध्ये थोडस थांबवलं होतं, परंतु यज्ञशालेत हो खराब चेंडू असणार आहे. हा नो चेंडूचा इशारा मात्र ऑलरेडी आलेला आहे, आणि त्यामुळेच भरपूर काही मिस्टेक, बिग मिस्टेक, आणि मिस्टेकचं मात्र नुकसान देखील होताना पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा, आणि नो बॉलचा इशारा म्हणजेच आपण पाहिलं तर मग कुठेतरी चुकी केली आहे. विश्लेषण आपण पाहतोय. विकाससाठी हा चेंडू मात्र नक्कीच चांगल्या स्वरूपाचा, आणखी हिटचा चेंडू होता, आणि तो उडवण्याचा प्रयत्न नक्कीच होता इथे, परंतु झाला नाही आहे. आणि विश्लेषण करायचं झालं तर एक डॉट चेंडू कमबॅक इथे साधलं गेलं. टीमची टोटल फलकावर पाहिलं तर अगदी 12च्या सरासरीने 24 धावा, 24 रन्स आपण बघितले तर जवळजवळ 3 गड्यांच्या मोबदल्यात इथे होताना पाहायला मिळाल्यात, परंतु 12 चेंडूचा खेळ आणखीन शिल्लक आहे येण्याचा. अभी भी 12 गेंदों का खेल बचा है, तो 12 गेंदों में यहाँ से कितने रन बनेंगे और यहाँ से टारगेट कितने रनों का सेट किया जाएगा, ये भी देखने वाली होगी बात. तब तक लेंगे एक छोटा सा ब्रेक. या भिवंडी शहराने एकत्र
थँक्यू डीजे. हा सामनावीरचा पुरस्कार आपण देणार आहोत. वैभव आलेले आहे तिकडे. या ओव्हर नंतर आपण देऊया सामनावीरचा पुरस्कार. तुलसीराम सांबरे आपण पाहिले गोलंदाजी मार्कवर आहेत आणि तुलसीराम सांबरे हेच ते गोलंदाज आहेत की या स्पर्धेमध्ये जवळजवळ पानकांडा संघासाठी एका षटकामध्ये 5 विकेट मिळवणारे गोलंदाज ठरले होते. तुलसीराम त्यांना आपण पाहतोय. सामनावीरचा पुरस्कार विजय आपण पाहतोय तिथे दिला जाईल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे. चेंडूचा पाठलाग केला जातोय. रोशन आहेत, किरण आहेत, नक्कीच चेंडूला उचललंय रोशन. धाव मात्र मिळणार आहे इथून. विकास जोपर्यंत आपण बघितलं की स्ट्राईक एंड कडे असतील आणि त्यांच्याकडून इथून चांगली बॅटिंगची अपेक्षा देखील असणार आहे आपल्या संघासाठी. कारण की आतापर्यंत त्याने एक ऊर्जा प्रदान करणारी म्हणजेच एनर्जी प्रदान करणारी आपण पाहिली तर बॅटिंग केलेली आहे. चांगली बॅटिंग राहिली आतापर्यंत विकास वळवी यांची या मॅच मध्ये. हा चेंडू आपण पडल्यानंतर थोडा स्क्वेअर मात्र निघून जातोय. वाईट चेंडूचा इशारा मिळतोय. एक्स्ट्रा रन्स मिळेल, एक्स्ट्रा धाव मिळेल. त्याप्रमाणे टीमच्या टोटल मध्ये एक वाढ होते. टीमची टोटल 26 रन बन चुकी है. अभी भी तीसरा और चलता हुआ मैदान के अंदर. तीसरे ओवर में यहाँ से कितने रन आएंगे? ये शॉट हवा में खेला है. धोखा हो सकता है यहाँ पे. खिलाड़ी है वहां पे. बेहतरीन कैच लपक लिया है संदीप के वहां पे. संदीप ने एक कैच को पकड़कर समाप्त कर दिया है. डेंजर मैन विकास को आउट किया है, चलता किया है. आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया वैभव या खेळाडूला. आणि हा पुरस्कार देण्याकरता मी विनंती करतोय बहुजन विकास आघाडी सातिबुली विभाग युवा अध्यक्ष संतोष भक्ती साहेबांना विनंती करतोय आपले शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करायचा आहे वैभव सोहले या खेळाडूला. अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर वैभव सोहलेनं दमदार खेळ केला होता. ऑलराऊंडर परफॉर्मन्स, मग बॅटिंग असो की मग बॉलिंग असो, त्याच्यानंतर फिल्डिंग असो, सर्व क्षेत्रामध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी केली होती. म्हणूनच त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातो. बहुजन विकास आघाडीचे युवा अध्यक्ष संतोष भक्ते साहेबांच्या माध्यमातून हा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातो. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. दरम्यान चौकार देखील येताना आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी हलकीवाली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली आणि त्या फिल्डिंगच्या जोरावर मी तर म्हणेन की जास्त फायदा नाही झाला. शॉर्ट पिच होता इथे आपण बघितलं तर मग डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल चेंडू. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. तुलसीराम याचं षटक आतापर्यंत या षटकामध्ये ज्याप्रमाणे थोडंसं नियंत्रण ठेवलं गेलंय. किरण पडवले असतील, यज्ञेश वळवे असतील आणि हे 2 खेळाडू असतील ना. किरणने चौकाराने मात्र अकाउंट ओपन केलं स्वतःच, परंतु ज्या पारीला देखील मोठं करावं लागेल. 31 धावा फलकावर सध्या तरी आपण पाहिल्यात. रोशन ज्याप्रमाणे आपण बघितला की या स्पर्धेमध्ये एक उत्कृष्ट फलंदाजाचा खिताब पटकावणारा खेळाडू तुझा ठरला होता या संघासाठी. परंतु त्याच्याकडून आज भरपूर चांगली अपेक्षा असेल पानखंडा संघाला देखील. विकास यांना आपण बघितलं तर त्यांच्याकडून अपेक्षा चांगल्या होत्या, परंतु नक्कीच त्यांनी एक चांगली इनिंग खेळली, परंतु किती इनिंग फिनिश करू शकले नाहीये आणि कॅच मात्र पकडल्यानंतर त्यांना परतावं लागलं. परंतु इथून जबाबदारी किरण आणि यज्ञेश या 2 खेळाडूंची तितकीच मोठी असेल आता आपल्या संघासाठी. लेगवर आहे का पाहावं लागेल. अपील केली होती परंतु अपील फेटाळली गेली आहे. पंचांकडे मात्र इथून नक्कीच अपील मागितली होती, दाद मागितली होती, परंतु कशा प्रकारे धाव आली ते सुद्धा आपल्याला माहिती पडेल. पंच लेग बायच्या स्वरूपात म्हणजे सरासरी 11ची आपल्याला पाहायला मिळते. आता राहिला तो म्हणजे 6 चेंडूचा खेळ आणि किती धावा मात्र फलकावर इथून लगावल्या जातील, किती धावांचं टार्गेट मात्र सेट केला जाणार आहे पानकांडा स्पोर्ट्स संघाच्या समोर हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया डीजेकडे. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू डीजे. क्रिकेटमध्ये काय, क्रिकेटमध्ये जान आहे, क्रिकेटमध्ये सन्मान आहे, क्रिकेट म्हणजेच माझा अभिमान आहे आणि क्रिकेट म्हणजेच आपण बघितलं तर
आता जे काय ते सगळं काही क्रिकेटच आहे, परंतु यावेळेला आपण बघितलं वाईट बॉलचा इशारा, दिशा इन चेंडू +1 धाव, म्हणजेच एक्स्ट्रा रन्स मिळेल. जवळजवळ कुठेतरी आपण बघितली चर्चा देखील केली जाईल. शॉर्ट पिच पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा टॉप एज, विकेट किपरच्या हातामध्ये, फलंदाज बाद होतोय. परतावला गेली ते खेळाडूला किरणला डगआउटच्या दिशेने, विकेटचं पतन. थँक्यू डीजे. आता कर्णधार मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर अक्षय. इथून आपण बघितलं तर विश्लेषण करायचं झालं तर मग एक हा नक्कीच आपण बघितलं तर स्क्वेअरलेग क्षेत्र आपण बघितलं आणि स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये जर मंडप आहे आणि मंडपाच्या दिशेने बघितलं तर मग सन्माननीय गणेशजी भोईर साहेबांचा सुद्धा शुभागमन झालाय. या गणेशजी भोईर साहेब आपण येऊन मंचावर विराजमान, तुम्हाला नम्र विनंती करतोय मी. इथून आपण बघितलं तर मग धाव धोकादायक होती आणि ते देखील पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहे. टीमची टोटल आपण पाहिली आहे, पुढे सरकली गेली आहे. तर 38च्या घरामध्ये या षटकामध्ये चेंडू फेकून झालेत 4. जवळजवळ आपण बघितलं ना तर आणखी 2 चेंडू शिल्लक आहेत. वेगवान चेंडू फेकला गेलाय. वेगवान चेंडून आपण पाहिलं तर थोडस थांबवलं गेलंय अगदी 38 या अंकावर. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. शेवटचा चेंडू हवेत, जेल निर्माण आणि गडी बाद होतोय. शेवटच्या चेंडूवर देखील 4 षटकाचा खेळ इथून समाप्त होताना पाहायला मिळतोय आणि 4 षटकामध्ये फलकावर पाहतोय आपण 38 धावा, म्हणजे टार्गेट सेट झालं 39 धाव्यांचं. बघा की जवळजवळ 3 षटकामध्ये 33 धावा होत्या, परंतु त्यानंतर की शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी थोडंसं आपण पाहिलं की मग नियंत्रण आपण पाहिलं ते चुकलं गेलं आणि ते नियंत्रण चुकल्यामुळे आपण पाहू शकतो ना की कुठेतरी मग फायदा पाणखंड स्पोर्ट्स संघाचा झाला. चांगलं कमबॅक केलं गेलं आणि त्यामुळेच आता आपण पाहतो की मग इथून या आत्मविश्वासाने खेळत असताना पाहायला मिळेल. परंतु ह्या 39 धावा आहेत ना त्या सुद्धा आपण बघितल्या तर कमी धावा नाही आहेत, कारण की जवळजवळ ह्या धावा जर बघितल्या ना तर मग एक चांगल्या गोलंदाजासाठी चांगले आहेत, परंतु मंगलमूर्ती नागले टीमकडे चांगली गोलंदाजी आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर जवळजवळ चांगल्या धावा आपल्याला जर पाहायला मिळतील. परंतु काय घडेल काय बिघडलं तर प्रत्यक्षात हे देखील पाहणार. जाऊया आपण डीजे कडे, गाणं घेऊया, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करूया. थँक्यू डीजे. व्ह्युअर्स बघतोय आपण, व्ह्युअर्सच्या सुद्धा कमेंट्स येतात या स्पर्धेसाठी. हे सातिवलीचा संघ कधी आहे, परंतु त्यांच्या माहिती सुद्धा सांगेन की सातिवलीचा संघ आहे ना रविवारी आहे आणि रविवारी म्हणजे पहिल्याच मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असणार आहे. मग तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागेल हा सामना पाहण्यासाठी.
हे व्ह्युअर्स आहेत, प्रेक्षक आहेत, असे प्रेक्षक पाहिजेत की नक्कीच संघासाठी आतुर पाहिजेत. नाहीतर काही असे प्रेक्षक असतात ते निगेटिव्ह कमेंट्स करतात. नक्की जाऊ दे, जे करतात त्यांना करू दे. आपलं काय करतोय तर नक्कीच आपलं काम करतोय, व्यवस्थित पूर्ण होत आहे. क्रांतीवीर बिरसा मुंडा दर्शक आपण पाहिलं तर चौथ्या दिवसामध्ये आज थेट पोहोचला गेलाय. आणि या चौथ्या दिवसामध्ये आपण बघितलं तर मग चांगले क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळालेत. आता दोन प्रतिस्पर्धी संघ आहेत. एका बाजूने ठाणे विभागातील संघ आहे, एक कामोडी विभागातील संघ. आणि नक्कीच या दोन संघांच्या दरम्यान फाईट आहे, चेस केलं जाईल. 39 धाव पाहूया कशा प्रकारे. हॅलो हॅलो. तर नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिले, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहिला, दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये दिलं जाईल. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 38 आणि 39 धावांचं टार्गेट मात्र पूर्ण करावं लागेल. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. रोशन उंबरसडा आहे ना, त्याच्या समवेत विकास भुजड. तर गोलंदाजी क्रमवरती गोलंदाज मिस्टर देवानंद वळवी. मॅच लावते सुरुवात. 39 धावा पूर्ण केल्या जातील की मग रोखल्या जातील, हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय. यावेळेस पहिलाच बॉल फाईन लेगच्या दिशेनं सुंदर झेल या ठिकाणी पकडला गेलाय. आणि रोशन मात्र या ठिकाणी निराश मनानं डगआउटच्या दिशेनं जाताना पाहायला मिळेल. कारण त्याला देखील माहिती होती आपली विकेट किती महत्वाची आहे आपल्या संघासाठी, आणि ती विकेट मात्र या ठिकाणी डाऊन केली आहे. पहिला धक्का बसतोय पानखंड स्पोर्ट ए टीमला. रोशन आउट. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. डॉकी साहेब मैदानाच्या आतमध्ये आहेत त्या ठिकाणी बघा. मुकेश पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी विकेट प्राप्त केलाय गोलंदाज देवानंद वलवी याने. एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे, विकेट मिळवले, कॉन्फिडन्स वाढलाय. षटकातील दुसरा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटर संतोष दाभाडे मैदानाच्या आतमध्ये इन झाले. या ठिकाणी आपण पाहिलं तर चुकीचं क्रिकेट पाहायला मिळतं या ठिकाणी. या चुका निश्चितच सुधारायला लागतील, नाही तर त्याचा फायदा समोरच्या टीमला मिळेल. आणि सध्या तरी आलाय. आज वार गुरुवार साईबाबांचा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये कुठला संघ मात्र सुपर 7 मध्ये पोहोचेल हे देखील पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रापासून निश्चित चांगली कॉमेंट्री तुम्ही जरूर ऐकली जयेश डुकलेंच्या माध्यमातून. यावेळेस शॉर्ट मिडॉनला शेड्यूल ट्रॅव्हल झाला, एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र घातक ठरू शकला असता, परंतु बॉलला गॅदर करू शकला नाहीये डीपचा शतरक्षक. परंतु त्या अगोदर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 धावा मात्र कंप्लीट होताना या ठिकाणी जरूर दिसत आहेत. ह्याची देही ह्याची डोळा आणि क्रिकेटच्या या सोनेरी पडद्यावरती बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली टीमनं आयोजित केला आहे हा क्रिकेटचा भव्य दिव्य महासोला. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 4 या आकड्यावरती स्थिर आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 39 धावा पूर्ण करायचे 4 ओव्हर मध्ये, आणि सध्या तरी देवानंदचा बोलबाला खूप चांगला राहिला या ओव्हर मध्ये. चांगले बॉलिंग, चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्डअप करावी लागेल. यावेळेस चांगला फटका आहे 20 मध्ये, दोन्ही टांगाच्या मधून यावेळेस चेंडू मात्र रवाना झाला. झालं फाटले मासा मात्र निसटला होता, परंतु शेवटच्या क्षणी मात्र त्याला अडवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. परंतु 3 धावा मात्र अचूकरित्या या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या.
आणि या 3 धावेनं धाव फलक आता मात्र जाऊन पोचले ते म्हणजे 7च्या घरामध्ये. 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. म्हटलं जातं बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला शतरक्षणाचा आधार मिळणे खूप गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं ना तर शतरक्षकानं झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये मित्रांनो. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर फटका सुंदर आहे. धावा देखील सुंदर मिळतील. हा आलाय KBM चौकार 4 रन. गुड शॉट. धन्यवाद. अडीचशे धाव फलक झालं ते म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी नंबर 2चं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय विकास वळवी. सुरुवातीला एक वळवी ब्रदर्स आपण पाहिला. आता मात्र हा दुसरा वळवी ब्रदर्स. 3 स्टार आहेत मंगलमूर्ती स्पोर्ट नागले टीम मध्ये. विकास, देवानंद अँड मुकेश. यावेळेस आपण पाहिलं तर फटका फसलाय आणि या ठिकाणी काय जबरदस्त झेल मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पकडला गेलाय. समाप्त होतोय. संतोष दाभाडेचा खेळ देखील. फलंदाज आउट. पुरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्यावर मरना. पुरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्यावर मरना. पुरा सवय तुझी मोड नाद क्रिकेटचा सोड काम धंदा करेना. पुरा सवय तुझी मोड नाद क्रिकेटचा सोड काम धंदा करेना. धन्यवाद. अडीचशे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर नरेंद्र चौधरी. सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते तुमचे मनातील विचार. कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन याची शक्ती फार अफाट आहे. कारण तुमच्या मनातील विचार जर पॉझिटिव्ह असतील तर तुम्हाला संघर्ष करण्यासाठी कोणी अडवणार नाहीये. आणि ते विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात भिंडीकनेर टीमचं. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स विकासच्या माध्यमातून केला जातो. फुलटॉस डिलिव्हरी ऑन साइडला पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. पुरा थोडंसं पैसा जमावर पुरा आपल्या दोघांच्या लग्नासाठी. रोज क्रिकेट धन्यवाद अडीचशे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर अगोदरच्या बॉल वरती विकेट आला होता परंतु त्याच्यानंतरच्या बॉल वरती आलाय षटकार. म्हणूनच म्हटलं जातं ना आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीयेत. संकटावर ते अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. हा ध्येय मनामध्ये मात्र नक्कीच ठेवा. प्रयत्न तर या ठिकाणी दोन्ही बाजूने मात्र केले जात आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती विकेट परंतु त्याच्यानंतर आला मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र आणि त्याच्या बॅट मध्ये येतो षटकार. म्हणजेच क्रिकेट आपण पाहिला ना तर अगदी बराबरीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. समोरच्या दिशेने हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव मात्र कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 18 या आकड्यावरती.
यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आणखी एका विकेटचं पतन झालंय. काय जबरदस्त वापसी या ठिकाणी केली गेली विकासच्या माध्यमातून. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेंडू फेकून झाले 4. धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. लक्ष आपण पाहिलं तर 39 पूर्ण करायचं आहे पाणखंड स्फोट ए संघाला. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅक टू बॅक विकेट मात्र जाताना जरूर पाहायला मिळत आहेत. आता मात्र विकेट डाऊन झाली ती म्हणजेच विकासची. सुरुवातीला आपण पाहिलं होतं रोशन, त्याच्यानंतर संतोष आणि विकास. आता मात्र 3 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. आता मात्र जबाबदारीचे क्रिकेट खेळावं लागेल नरेंद्र अँड सुमितला. त्याच्यानंतर आणखी एक बॅटर आहे सध्या पॅव्हलिन बॉक्स मध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर हा मोठा फटका, जणू 440 युनिटचा हा झटका, षटकार. हॅलो, या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकार फिश केलाय. षटकारांना धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 24, लॉस ऑफ 3 विकेट अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. हॅलो, कंपॅरिझन आपण पाहिलं तर सेम होतं दोन्ही टीम्स. 2 ओव्हर नंतर 24 धावा धावफलकावरती होत्या आणि 3 विकेट मात्र डाऊन होते. म्हणजे बराबरीचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 15. यावेळेस आपण पाहिला ध्रुव याला. पहिला बॉल आपण पाहिला तर तेज तरार होता ध्रुव बीजचा. ध्रुव बीज म्हटलं तर विकास, मुकेश आणि देवानंद यांचा भाचा आहे आणि निश्चितच चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपण चांगला होताना पाहिलाय. यावेळेस हा चेंडू देखील आपण पाहिला तर तेज तरार टाकला गेलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट्सच्या स्वरूपामध्ये टाकले जात आहेत. लेन अँड लाईनचा राजा कसा असावा तर तो असा असावा, वेगावरती स्वार होतो आणि त्याच्यानंतर परफेक्ट चेंडूचा टप्पा देखील मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केला जातो. यावेळेस आपण पाहिलं सरळ बॅटने चेंडूला मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळलं गेलंय. एक धाव वेगाने पूर्ण झाली आहे परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. दुसरी देखील कंप्लीट होईल का? 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 26च्या घरामध्ये. 26 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. हे षटक खूप निर्णायक आहे मंगलमूर्ती स्पोर्ट नागले टीमसाठी. या षटकामध्ये जर ध्रुवने कमीत कमी धावा दिल्या तर शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा राहतील यात काही शंका नाहीये. सध्या तरी त्याच्या मनामध्ये हाच ध्येय आहे की कमीत कमी धाववरती रोखलं जाईल. या ठिकाणी वाईट साठी रिव्ह्यू घेतला, बाउन्सर साठी रिव्ह्यू कोणत्या साईड नाही सर? फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं की मग बॅटिंग? अंपायर कॉल. ओके, थँक्यू. अंपायर कॉल आहे, चेक केलं जाईल. येस, हा चेंडू आपण पाहिला तर अगदी पडल्यानंतर डोक्याच्या वरून लँड झालाय म्हणजेच हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. इट इज अ वाईट बॉल. पंचांच्या मनामध्ये डाऊट होतं आणि ते देखील या ठिकाणी क्लिअर केलंय आणि एक बाउन्सरची ताकीद देखील दिली जाईल.
चला मॅचला सुरुवात करायची. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर हवाई हल्ला केला. ओव्हरपिच बॉल हाताला गेला आणि ध्रुव बीच वरती देखील आक्रमण केलं. या ठिकाणी बॅटर आपण पाहिला तर सुमितनं चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार, सॉरी नरेंद्रच्या बॅट मधनं हा षटकार आला. आठ बॉल 6ची गरज असताना महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिलं या ठिकाणी आणि महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजानं सामना फिनिश केलाय नरेंद्र चौधरीनं. गेम फिनिश, सामना जिंकलाय पांडखंडा स्पोर्ट ए टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्दिक मंगलमूर्ती स्पोर्ट नागली वल्वी ब्रदर्स फ्रॉम टीम.